चे प्रतिनिधी आणि साळू सामन्यातील एक एक प्रतिनिधी इथे लगेच जॉईन करायचे आहेत. त्यावेळेस एक खोलवर टप्प्याची लेंथ होती, त्या लेंथला मात्र पीक करत असताना आपण देखील मात्र पाहू शकता इथे सिंगल धाव डावाची सुरुवात इथे केली गेली आणि एक सिंगल धावाने जर पाहिलं तर सामन्याची सुरुवात ही मात्र बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि एकंदरीत चांगलं क्रिकेट चांगला खेळ हा मैदानात पाहू शकतात. अनिकेत हा गोलंदाजी मार्क पण सज्ज झाला आणि पहिल्याच बॉलवर एक सिंगल धाव खर्च केली अनिकेतच्या माध्यमातून. तो अनिकेत पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज झालाय. पुलरनेचा चेंडू होता, यावेळेस मात्र बॅटची लिडिंग घ्यायची आणि चेंडू निघून जातोय सरळ यष्टीला आदलतोय. विकेट मिळते खेळाडू बाद. तुम्ही नाटक केलाय भाई सरना स्टेट फुल स्टेट. दोन चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. एकही धावसंख्या खर्च करत असताना एक महत्वाची विकेट या गोलंदाजाने मात्र मिळवली. तो गोलंदाज अनिकेत आपण देखील मात्र पाहू शकता येतं. इथून अनिकेतला 4 चेंडूचा खेळ कंप्लीट करायचा आहे आणि चांगली गोलंदाजी करायची आहे. कारण जर पाहिलं तर पहिल्या 17मध्ये देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. तो अनिकेत पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज आहे. या P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथून अनिकेत 4 चेंडू तर काय करतोय, कसं क्रिकेट अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तो अनिकेत पुन्हा एकदा प्रगतीपथावर आणि आपला गोलंदाजी मार्क पण सज्ज झालाय. जरीमरी पालिवली संघाचा एक प्रतिनिधी, बंटी स्पोर्ट आडणे संघाचा प्रतिनिधी आणि चालू सामन्यातील एक एक प्रतिनिधी. चला आपण क्विकली यायचंय. यावेळेस मात्र स्विच हिट अटेंड करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव इथे अर्जित केली जाते आणि एक सिंगल धाव्याने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या 2 या अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. बंटी स्पोर्ट आडणे संघाचा एक प्रतिनिधी आपण पाहू शकतायत इथे उपस्थित आहेत. तदनंतर जरीमरी पालिवली संघाचा एक प्रतिनिधी आणि चालू सामन्यातील एक एक प्रतिनिधी आपण क्विकली लगेच इथे जॉईंट व्हायचंय. गोलंदाजी मार्क पण जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. यावेळेस एक चांगला बॉल, गतीमध्ये परिवर्तन, एकंदरीत व्हेरिएशन हे गरजेचं आहे आणि ते मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि एक चांगला बॉल इथे डिलिव्हर केला गेलाय. 4 चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या फक्त 2 खर्च केली. एकंदरीत चांगली गोलंदाजी ही गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते. तो अनिकेत पुन्हा एकदा प्रगतीपथावर. यावेळेस शपळून करण्याचा प्रयत्न बसलाय पण एकदा जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चेंडू निघून गेलाय. जर पाहिलं तर एक सिंगल धावेसाठी आणि एक सिंगल धावे ते मात्र बलकावरती जॉईंट होत असताना मात्र पाहायला मिळते आणि या सिंगल धावेने जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचली. ते बलकावरती तब्बल 3 या अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. इथे लॉट्स टाकले जात आहेत. एका बाजूने जर पाहिलं तर जगदंब बंटी स्पोर्ट आडणे संघ, दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर जरीमरी पालिवली आणि एक विजय संघ अशी मॅच आपण पाहू शकतायत. बंटी स्पोर्ट आडणे संघ आणि त्याचे विपक्षात जर पाहिलं तर विजय संघ हा सामना पुढील पाहणार आहात आणि जरीमरी पालिवली संघाला ही बाय मिळाली. आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळणार आहेत. यावेळेस देखील एक चांगला स्ट्रोक अटेंड केला गेलाय आणि वन बाउन्स चेंडूला फेकून दिलं गेलंय ओव्हर दी रोप, चौकार. चला कुठल्या पद्धतीची टीम मीटिंग करून लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला एक विनंती आहे, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. नवीन गोलंदाजी मार्क पण आणायचा आहे आणि लगेच क्षेत्ररक्षण पांगवायचंय. आदेश हा गोलंदाजी मार्क पण सज्ज झालाय. षटकातील
पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 7 या अंकावरती आपण पाहू शकता. गोलंदाज अनिकेतने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. एकंदरीत चांगल्या गोलंदाजीचं पृथ्थकरण हे मात्र अनिकेतच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळालं. कारण P1च्या षटकामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची मात्र गोलंदाजी करावी लागेल. कारण 2 क्षेत्ररक्षण हे 30 सर्कलच्या बाहेर असतात आणि या 2 क्षेत्ररक्षक असताना तुम्ही चांगली गोलंदाजी केली ते अनिकेतच्या माध्यमातून मात्र पाहू शकता. इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूचा खेळामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र इथून करावा लागेल. आपण पाहू शकता शेवटच्या दिवसामध्ये आणि संडेच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर लहान मुलांसाठी मात्र 3 वाजता आईस्क्रीमचा वाटप इथे मात्र केलं जात आहे आणि केलं जाईल इथे समालोचक कक्षासमोर आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे. दाटी वाटीने मात्र लहान मुलं इथे मात्र पाहायला मिळणार आहेत शेवटच्या दिवसामध्ये. यावेळेस मात्र वेगवान गतीचा चेंडू, वेगावर स्वार, मिळते विकेट. खेळाडू क्रमांक 2 बॅक टू द डगआउट. खेळाडू आउट. जबरदस्त इथे गोलंदाजी पाहायला मिळते. एकंदरीत जर पाहिलं तर षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र विकेट मिळवली. एकंदरीत चांगल्या पद्धतीचा खेळ हा गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आपले अनुभव, आपला प्रॅक्टिस पणाला लावत असताना मात्र हे गोलंदाज आपण देखील मात्र पाहू शकतायत आणि पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या टीमला नेस्तनाभूत करण्याचं काम हे गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप पूर्णपणे हेरलंय आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजीच्या माध्यमातून आपण मात्र पाहू शकतात. आपण ऐकतात पाहतात साई स्पोर्ट उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू पडते स्मृती चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आणि इथे जर पाहिलं तर गोलंदाज क्रमांक 2चा हा दुसरा बॉल, वेगवान गतीचा चेंडू. आपण कुठल्या गतीने चेंडू टाकतोय या गोष्टीला महत्त्व नाही, मात्र कुठल्या गतीने कुठल्या टप्प्यावर चेंडू टाकतोय या गोष्टीला क्रिकेटच्या पटलावर खूप महत्त्व दिले जाते आणि तेच करत असताना हा गोलंदाज आदेश आपण देखील मात्र पाहू शकतायत. यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये आलाय, परफेक्ट स्लॉट मध्ये होता, मनगडाचा प्रचंड वापर आणि हा चेंडू घेतोय हवाई सपर, 7वा षटकार. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र पाहू शकतायत. इथून जर पाहिलं तर आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीत नेऊन ठेवण्याचं काम बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक तगडा प्रहार फेकला गेला सरळ चेंडूला सीमारेषा पार. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न फसलाय, मात्र यष्टीरक्षक अफलातून कामगिरी इथे पाहायला मिळाली. एकंदरीत वाईट बॉल इथे आला गेलाय आणि या वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्येचा आलेख जाऊन पोहोचलाय तब्बल पाहू शकतायत 14च्या घरामध्ये ही धावसंख्या तब्बल 3 चेंडूच्या करीस. इथून जर पाहिलं तर एक तगडा प्रहार इथून मात्र बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तो बॅटर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडे सज्ज आहे. विजय संघ आणि बंटी स्पोर्ट अडणे असा आपण सामना पाहू शकतात. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज आणि घडले काहीतरी बिहाइंड द विकेट. हा चेंडू निघून जात असताना मात्र एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली गेली. गुड रन बिटवीन टू विकेट बाय बोथ बॅट्समन आणि एक सिंगल धाव इथे अर्जित केली गेली आणि धावसंख्येचा आलेख सिंगलने जाऊन पोहोचला आहे तो तब्बल 15 या अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. 4 चेंडूचा खेळ इथे गोलंदाजाने कंप्लीट केला. आदेश हा गोलंदाज आपण देखील मात्र पाहू शकताय. 2 चेंडूचा खेळ त्याला कंप्लीट करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र आपण पाहू शकतायत. 5वा बॉल आदेश हा गोलंदाज. यावेळेस मात्र स्विच हिट, कटे की सामने वाले की नाही तो खुद की आणि यावेळेस मात्र स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नाही तर कुऱ्हाडीवर पाय मारलाय. एक डॉट बॉल. इथून जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि या 5 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 15 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. शेवटचा बॉल इथे मात्र गोलंदाज आदेशला कंप्लीट करावा लागेल. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. शेवटचा बॉल आपण देखील मात्र पाहू शकतात. आदेश हा गोलंदाज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 7 धावा खर्च झाल्या. या षटकामध्ये 8 चेंडूत माफ करा 5 चेंडूत 8 ही धावसंख्या खर्च झाली.
शेवटचा बॉल डान्सिंग द डाऊन ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा सिग्नल आलाय, इट्स अ वाईट बॉल. पुनश्च एकदा हा चेंडू तुम्हाला मात्र पुनश्च एकदा टाकावा लागेल आणि एकंदरीत एक धावसंख्या मात्र वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकता. शेवटचा बॉल अद्याप या शेष आहे आणि तो इथून आदेशला कंप्लीट करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे देखील मात्र आपण पाहूयात. या शेवटच्या बॉलवर काय घडतंय, काय बिघडतंय आणि कशा पद्धतीचं क्रिकेट घडतंय हे आपण पाहूयात. शेवटचा बॉल यावेळेस स्विच चांगला तगडा प्रहार फेकला बॉलला सीमारेषा पार. या मॅचचा हा दर्जेदार षटकार 6 धावा. एकंदरीत जर पाहिलं तर आपला संघ खूप बागपुडला होता, मात्र या षटकामध्ये जे निर्णायक 2 षटकार आले ना त्या षटकारांनी जर पाहिलं तरी मॅच चांगल्या स्थितीत नेऊन ठेवण्याचं काम इथे बॅटरच्या माध्यमातून झालं आणि 2 षटकांच्या करीस 22 ही धावसंख्या बलकावरती पाहू शकतात. आयुष्यात तुम्ही किती पावसाळे पाहिले या गोष्टीला महत्त्व नाही मित्रांनो, परंतु त्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवलाय आणि त्यातून कशी वाट काढली या गोष्टीला महत्त्व दिले जात आहे आणि बॅटरने चांगल्या पद्धतीची वाट काढली. एकंदरीत चांगली बॅटिंग केली गेली आणि इथून चांगल्या स्थितीत आपल्या संघाला नेऊन ठेवण्याचं काम हे बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. बावीस ही धावसंख्या मात्र बलकावरती पाहत आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर कशा पद्धतीची खेळी केली जाईल हे देखील मात्र आपण पाहू शकतात. गोलंदाजी ट्रॅक पण जर पाहिलं तर राकेश हा गोलंदाजीच्या मार्क पण स्थितीत झालाय. राकेश इथून 6 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट करेल, राकेश या 6 चेंडूवर काय रणनीती असेल, काय प्लॅनिंग असेल हे देखील मात्र पाहायला मिळणार आहे. राकेशच्या माध्यमातून आपण देखील मात्र पाहू शकतायत. राकेश पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न बसला आहे. पंचांकडे दात बघले जाते, पंच या चेंडूवर इंटरेस्ट दाखवत आहेत. इथे विकेट मिळते, खिलाडूला माघारी पळता लागेल. खिलाडू बाद. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा. सब कहते हैं उसको चला लगेच नवीन बॅटर मैदानात दाखल करायचं. एकंदरीत जर पाहिलं तर तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली, खेळाडूला माघारी परतावं लागलंय आणि 22 ही धावसंख्या बलकावरती पाहत आहेत. इथून जर पाहिलं तर या 5 चेंडू तुम्हाला चांगल्या पद्धतीची धावसंख्या एकवटावी लागेल. आपण पाहू शकतात दुसरा बॉल यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला. 1 बाउन्सने चेंडूला गॅदर केलं जाते का, परंतु थोडीशी गफलत इथे पाहायला मिळते आणि तब्बल 2 धाबा इथे मात्र धावफलकावरती कंप्लीट केल्या जात आहेत आणि तिसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न केला जातोय. आणि जर घडलंय काय तर इथे 2 धाब्याच्या मदतीने आणि 1 विकेट इथे मात्र पाहायला मिळते. गोलंदाज आणि फलंदाजासाठी जो मात्र कूलर इथे मात्र प्राप्त करून दिला गेलाय. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर आपण पाहू शकाल आकाशजी भोईर आणि संजयजी लाताड यांच्याकडून मात्र कूलर मात्र इथे उपलब्ध करून दिला आहे. मंडळाच्या वतीने मात्र त्यांचं देखील मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. समर्थ एंटरप्राइजेस यांच्याकडून जर पाहिलं तर तब्बल 8 रुपयाचं कॅश प्राईज इथे मात्र या स्पर्धेसाठी दिलं गेलंय. विनोदजी वांगड, सूरजजी कोटावले, अजयजी सातवे, राजेशजी घोषे, दयानंदजी लोंडे आणि किरणजी
वलवे आणि सुभाषजी वाडे आणि जर तदनंतर जर पाहिलं तर दीपकजी भोईर जर आपण पाहू शकताय तर तब्बल 8,000 कॅश प्राईज. यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये समन्वय चांगल्या पद्धतीचं झालंय आणि या चेंडूला फेकून दिलं गेलंय सरळ. बिग ब्लास्ट षटकार. आपण पाहू शकतात 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. धावसंख्या जर पाहिलं तर ती 30 अंकावरती आपण देखील मात्र पाहतायत. आणि राकेश इथून राकेशच्या या गोलंदाजावर मात्र आक्रमण चढवलं जात आहे. राकेश पुन्हा चिकता चौथा बॉल. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी होती. एकंदरीत खालच्या पट्ट्यातील मात्र हा चेंडू होता. डॉट बॉल स्वरूपाने मात्र हा चेंडूची सांगता झाली. नागेश यांनी जर कॅच घेतली तर अभि एक झेडसाठी मात्र ही कॅश प्राईज इथे दिलं जात आहे. 4 चेंडू जर पाहिलं तर धावसंख्या 30 अंकावरती आपण देखील मात्र पाहू शकता. इथून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल हे आपण मात्र पाहू शकतायत. 5वा बॉल प्रगतीपथावर जर पाहिलं तर राकेश हा गोलंदाज आपण देखील मात्र पाहत आहेत. यावेळेस मात्र परफेक्ट स्लॉट मध्ये आलाय. मात्र ताकद कमी आहे आणि विकेट घेण्याची संधी सोडली गेली आणि एक सिंगल धाव इथे मात्र जॉईंट होत असं मात्र पाहायला मिळते. आणि या सिंगल धावेने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती तब्बल 31 अंकावरती. षटकातील राकेशच्या शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूवर जर पाहिलं तर एक तगडा प्रहार. बॅटिंग करणारे टीम चांगल्या स्थितीत. एक निर्धाव चेंडू सामना बॅलन्स स्थितीमध्ये राहू शकतोय. इथून जर पाहिलं तर शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर जर पाहिलं तर कशा पद्धतीचं क्रिकेट घडताना मात्र पाहायला मिळेल हे देखील मात्र आपण पाहूयात. गोलंदाजी मार्क पण जर पाहिलं तर गोलंदाज राकेश शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवर जर पाहिलं तर कशा पद्धतीचं क्रिकेट घडतंय. चला स्पीडअप करायचं आहे. शेवटचा बॉल इथे लगेच डिलिव्हर करायचा आहे. आपण पाहू शकतायत तुंगारेश्वर डोंगराच्या कुशीत हे बसलेलं एक सुसज्ज मैदान आणि इथे जर पाहिलं नागेश भोईर यांच्याकडून जर पाहिलं तर कॅच घेतली तर अभि भोईर जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राईज. एक चांगला बॉल एक चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला गेला आणि एकंदरीत जर पाहिलं तर दलपट स्वरूपाने मात्र चेंडूची सांगता कंप्लीट झाली आणि 32 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय आणि तो आव्हान इथे मात्र कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाते हे देखील मात्र पाहूयात. आपण पाहू शकता तुंगारेश्वर डोंगराच्या कुशीत बसलेलं मात्र हे सुसज्ज मैदान आणि त्या मैदानावर जर पाहिलं तर साई स्पोर्ट उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू फळते स्मृती चषक 2025चा हा महातरार. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि येऊया मैदानात परत. आपण ऐकतात पाहत आहेत कैलासवासी पप्पू फळते स्मृती चषक 2025चा हा महातरार. स्वर्गीय पप्पू भलते ठेवला याच स्फूर्तीच्या क्षण. स्वर्गीय पप्पू भलते ठेवला याच स्फूर्तीच्या क्षण. स्वर्गीय पप्पू भलते ठेवला याच स्फूर्तीच्या क्षण. एक गोड व्यक्तिमत्व या मंचावर मात्र उपस्थित झाले आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर सन्माननीय आदरणीय विनोदजी पाटील हे गोड व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आणि साई स्पोर्ट उसगावच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. मोस्ट वेलकम विनोदजी पाटील. चला क्षेत्रक्षे सजवून लगेच 2 बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. थोडासा स्पीडअप करायचा आहे. इथून आपल्याला मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने थोडीशी घाई करायची आणि 2 बॅटर देखील मैदानात पाठवायचे आहेत. नितीनजी पागी इथे उपस्थित आहेत. आपण देखील लगेच क्रीडा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल आहे बायसायकल या गोड व्यक्तिमत्वाकडून इथे मात्र उपस्थित करून दिली गेली. ते गोड व्यक्तिमत्व आपण पाहू शकतात. नितीनजी पागी इथे उपस्थित आहेत. आपण देखील क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचे अशी साई स्पोर्ट उसगाव आणि आयोजकांच्या वतीनं आपल्याला एक नम्रतेची विनंती आहे.
चला या पूर्वार्धाचा खेळ इथे कंप्लीट झाला. तब्बल 32 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. एकंदरीत विनोदजी पाटील माफ करा सन्माननीय आदरणीय कुणालजी पाटील हे गोड व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. आपण देखील क्रीडा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. कुणालजी पाटील आपण इथे क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचे. आयोजकांच्या वतीने मात्र आपल्याला एक नम्रतेची विनंती आहे. आपण मानानं सन्मानानं या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. कुणालजी पाटील पूर्वार्धाचा खेळ इथे मात्र संपला आणि पूर्वार्धाच्या काळात जर पाहिलं तर तब्बल 31 धावा पलकावरती मात्र जोडण्याचं काम बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि तब्बल 32 धावांचा पाठलाग इथून करायचा आहे. 18 बार रिमेनिंग रिक्वायर्ड टू 32 रन ऑन कार्ड ही स्थिती आपण मात्र पाहतायत. आणि गोलंदाजी ट्रॅक पण जर पाहिलं तर गोलंदाज अमित आणि सज्ज झालाय. विजय आणि आदेशची जोडी मात्र मैदानात सज्ज झाले. पहिला बॉल अमित हा गोलंदाजी मार्क पण पहिला बॉल जर पाहिला तर सन्मानित केले जाते. एक सिंगल धाव या चेंडूवर मात्र अर्जित केली जाते आणि सिंगल धावेने जर पाहिलं तर धावसंख्या ही 1 अंकावरती आपण पाहू शकतायत. आपण पाहू शकता बुधपाडा या संघाला मात्र इथून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. इथून चांगलं क्रिकेट हे दाखवावं लागेल आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर आई गावदी स्पोर्ट बुधपाडा हा संघ मात्र मैदानात दाखल झालाय गोलंदाजी करण्यासाठी. आपण पाहू शकता पुन्हा एकदा प्रगतीपथावर हा गोलंदाज यावेळेस मात्र एक वेगवान गतीचा चेंडू होता. एकंदरीत जर पाहिलं तर वेगावर स्वार झालाय आणि एक चांगला बॉल परंतु बाईटच्या स्वरूपाने मात्र एक सिंगल धावे ते कन्वर्ट केले गेले आणि एक सिंगल धावेने जर पाहिलं तर 2 चेंडूच्या आखरी धावसंख्या 2 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. चांगलं क्रिकेट चांगला खेळ हे मात्र इथून करावा लागेल कारण तुम्हाला विजय प्राप्त करायचा आहे. तर इथून चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हे मात्र मैदानात तुम्हाला साकारावं लागेल. गोलंदाजी मार्क पण जर पाहिलं तर गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस आडवा पाटनं स्टोक आयडन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मनगडाचा प्रचंड वापर हा चेंडू घेईल मिड विकेट हवाई सफर षटकार 6 धावा. वैभव इन द मिक्स 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 मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है. जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. यावेळेस देखील मात्र बॅटच्या रडारमध्ये आलाय आणि झेल घेण्याची संधी इथे धरतीला परिधान केली जाते आणि एकंदरीत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो. दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात जर काय घडलंय तर इथे विकेट मिळते. खेळाडूला माघारी परतावं लागेल. खेळाडू बाद. सन्माननीय आदरणीय विश्वनाथजी दावडे हे गोड व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हायचे. पालिवली गावातील एक गोड व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय विश्वनाथ दावडे इथे उपस्थित आहेत. आपण देखील मात्र मंचावरून स्थानापन्न व्हायचे. आयोजकांकडून वतीनं आपल्याला मात्र एक नम्रतेची विनंती आहे. आपण मानानं सन्मानानं क्रीडा मंचावरून स्थानापन्न व्हायचे. षटकातील जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ ते कंप्लीट झाला. धावसंख्या 9 अंकावरती आपण देखील मात्र पाहू शकतायत आणि चांगला क्रिकेट चांगला खेळ हे मात्र मैदानात पाहायला मिळतंय. इथून जर पाहिलं तर या 2 चेंडूवर तुम्हाला 2 तगडे प्रहार खेचले तर सामना एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय कारण तब्बल 32 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र इथून बॅटिंग केली गेली आहे. विजयजी वायडा यांचं जो बॅनर आहे त्या बॅनरला लागला तर तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज इथे दिलं जाईल. यावेळी जर पाहिलं तर पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने षटकाणी करणार मात्र हा चेंडू होता आणि पंचांचा सिग्नल आलाय इट्स व्हाईट बॉल आणि हा व्हाईट चेंडू मात्र इथे अर्जित झालाय आणि व्हाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्येचा आलेख जाऊन पोहोचलाय पलकावरती. तब्बल दुहेरी अंकावरती 10 ही धावसंख्या पलकावरती आपण देखील मात्र पाहू शकतायत. गोलंदाजी मार्क पण जर पाहिलं तर गोलंदाज अमित. यावेळेस मात्र एक चांगला स्टोक इंटू द गॅप नो चान्स फॉर द फिल्डर. हा चेंडू निघून जाईल सरळ दणदण करीत आला द कार्पेटच्या सहाय्याने सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार.
चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र इथून पाहायला मिळतो. एकंदरीत जर पाहिलं तर या षटकातील 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅक पण गोलंदाज यावेळेस मात्र आडवा पाडणं स्लॉक स्वीप करण्याचा वापर केला गेला आणि या बॉलवर घडलंय काय तर इथे विकेट मिळते. खेळाडू माघारी परतावा गेले. खेळाडू बाद. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलाय आज स्मृतीच्या शहर. स्वर्गीय एक षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय. धावसंख्या 14 या अंकावरती आपण पाहू शकता. इथून तुम्हाला जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण संयम टेम्परामेंट हा अगदी मोठा शब्द आहे कारण तो तुम्हाला आयुष्यात नेहमी यशाच्या दिशेने घेऊन जात असतोय. कारण अशक्य असं काहीच नसतंय. कारण मित्रांनो मनात आणलं ना तर तुम्ही चालणीतून देखील पाणी नेऊ शकतायत. फक्त फरक आहे का तुम्हाला संयम टेम्परामेंट ठेवावं लागेल आणि त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि इथून जर पाहिलं तर संयम टेम्परामेंट ठेवावं लागेल आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर 14 ही धावसंख्या फलकावरती पाहत आहेत. इथून सिंगल डबल आणि एखादा मोठा फटका कन्वर्ट झाला तर या टोटलपर्यंत तुम्ही सहजतेने कुरगुडी करू शकतायत कारण 32 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे आणि त्या पाठलाग करत असताना जर पाहिलं तर 14 ही धावसंख्या पहिल्या षटकामध्ये फलकावरती जोडण्याचं काम हे बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथून जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडू जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची धावसंख्या तुम्हाला एकवटून आपल्या संघाला मात्र विजयाची प्राप्ती करून द्यायची असेल तर चांगलं क्रिकेट इथे दाखवावं लागेल आणि त्या अनुषंगाने मात्र तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्क पण जर पाहिलं तर लाला हा गोलंदाजी ट्रॅक होण्यास सज्ज झालाय. यावेळेस एक चांगला स्ट्रोक इथे अर्जित केला गेला. फलंदाजी चांगली परंतु क्षेत्ररक्षण तेवढेच चांगल्या पद्धतीचं झालंय आणि या चेंडूला फील्ड करून रिटर्न केलं परंतु थोडीशी फंबलिंग आणि त्याचं रूपांतर जर पाहिलं तर 2 धाब्याने कन्वर्ट झालंय आणि या 2 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती पाहू शकताय तब्बल 16 या अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. इथून पहिल्या चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 5 चेंडूचा खेळ लाला या गोलंदाजाला कंप्लीट करायचा आहे. तो लाला पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज आहे. यावेळेस आडव्या बॅटनं स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न होता फसलाय. यावेळेस मात्र हा चेंडू डॉटबॉल स्वरूपाने मात्र विकेट किपरच्या हातखंडामध्ये जाऊन बसलाय. चांगला बॉल. आपण पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर या गोड व्यक्तिमत्वाने मात्र जेवणाची व्यवस्था केली गेली. चंद्रकांतजी वाईडा, सुनीलजी पडवले आणि मनोजजी गाटाल या 3 गोड व्यक्तिमत्वाकडून आजच्या दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था आणि जेवणाची सोय ही मात्र या स्पर्धेसाठी केली गेली. यावेळी जर पाहिलं तर चांगला बॉल एकंदरीत एक चांगली लेंथ ही पाहायला मिळाली. पंचांचा सिग्नल इट्स अ डॉट बॉल आणि हा डॉट बॉल मात्र पाहायला मिळाला आणि या डॉट बॉलच्या सायनी जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट होऊन धावसंख्या फलकावरती पाहू शकतायत तर 16 या अंकावरती स्थिर आहे. यावेळेस मात्र एक चांगला बॉल पुन्हा एकदा वन्स अगेन डॉट बॉल अप्रतिम लेंथ इथे मात्र लालाच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि तो लाला एकंदरीत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 14 धावा खर्च झाल्या होत्या. इथून लाला यांनी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीत आणि चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवण्याचं काम हे लालाच्या माध्यमातून झालंय. 4 चेंडूचा खेळ इथे मात्र लालाने कंप्लीट केला आणि तब्बल 2 धावा खर्च करून सलगचे 3 चेंडू डॉट केले गेले. चला लाला आपण देखील मात्र स्पीडअप करायचंय. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र लालाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तो लाला पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज आहे. एकंदरीत चांगला खेळ चांगलं क्रिकेट हे त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतंय. इथून त्यांनी मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. 4 चेंडू फक्त 2 धावा खर्च करून 3 सलगचे निर्धाव. यावेळेस जर पाहिलं तर सबमरीन डिलिव्हरी आहे परंतु या चेंडूवर एक सिंगल धाव इथे अर्जित होईल आणि पंचांचा सिग्नल इट्स अ वाईट आणि जर पाहिलं तर एकंदरीत एक बाईटची एक धाव एकंदरीत या 2 धावा फलकावरती जॉईंट होतील आणि या 2 धाव्याने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या ती फलकावरती जाऊन पोहोचली ती 16 18 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. इथून या 2 चेंडूवर मात्र समीकरण आहे उर्वरित षटकात येईल कारण या 2 चेंडूवर चांगली धावा एकवटली तर एक चांगल्या स्थितीत संघ जाऊन पोहोचू शकतोय परंतु या 2 चेंडूवर तुम्ही चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. यावेळेस एक चांगला बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूने हा मुवमेंट प्राप्त करणारा चेंडू होता. एक डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळाला आणि एकंदरीत जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय.
शेवटचा बॉल शिल्लक आहे. लाला हाल गोलंदाजी मार्क पण आपण देखील मात्र पाहू शकतायत. प्रगती पथावर सज्ज आहे. शेवटच्या बॉलवर काय घडतंय यावेळेस मात्र शरीरभेदी मारा केला जातोय. इंस्टाचा भेद घेत असताना मात्र हा चेंडू आपण देखील मात्र पाहू शकतायत. परंतु एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेने जर पाहिलं तर धावसंख्या बलकावरती पाहू शकतात 19 या अंकावरती धावसंख्या. 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. या 2 षटकांच्या घरीच 19 ही धावसंख्या फलकावरती पाहत आहेत. 19ला 2 ही स्थिती फलकावरती आपण देखील मात्र पाहू शकतायत. नवीन गोलंदाजी मार्क पण सज्ज होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन हा गोलंदाजीच्या ट्रॅक पण सज्ज झालाय. एकंदरीत उर्वरित या 6 चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 13 धावसंख्येची गरज आहे. इथून जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 13चा समीकरण आपण देखील मात्र पाहू शकतात. 3 षटकार 3 चौकार आणि 3 विकेटसाठी जर पाहिलं तर इथे पारितोषिक लावलं गेलंय आपण देखील मात्र पाहू शकतायत. जगदीशजी दोंडी यास करून मात्र हे पारितोषिक इथे मात्र लावलं गेलंय. पहिला बॉल 6 चेंडू 13चा समीकरण आहे. यावेळेस मात्र पहिल्याच बॉलला लॉप केलं गेलंय. चॉप केलेल्या चेंडूला मात्र इथे फसवलं जातंय. फलंदाज इथे मात्र बाद होईल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. खेळाडू बाद. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न होता आणि चांगला प्रयत्न होता, परंतु थोडीशी प्रयत्न इथे मात्र कमी राहिले आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर षटकारामध्ये परिवर्तित होणारे चेंडू जर पाहिलं तर विकेट मिळाले. थोडीशी ताकद जर लावली असती तर हा चेंडू नक्कीच सीमा परिक्षेत्राच्या बाहेर गेला असता आणि पहिल्याच बॉलवर नितीनने विकेट मिळवली. खेळाडूला माघारी परतावं लागलंय. यावेळेस जर पाहिलं तर 6 चेंडू 13चा समीकरण. नवीन बॅटर मैदानात दाखल झाला ऋतिक. हा बॅटर मैदानात दाखल झालाय आणि ऋतिक इथून कशा पद्धतीची बॅटिंग करेल, कारण उर्वरित 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल तुम्हाला 13 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस मात्र आडवा पाठनं खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बसलाय. हा चेंडू जर पाहिला तर विकेट किपर यांच्या हातखंडामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉलची सांगता इथे कंप्लीट झाली आणि इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट करायचा आहे आणि या 4 चेंडू तुम्हाला तब्बल जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. या 4 चेंडू 13 धावसंख्या कशा पद्धतीने केल्या जातील. यावेळेस मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपरली झाला नाही आणि त्याचं भुगतान करावं लागते का, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, परंतु तिसरी धाव इथे मात्र मुकम्मल करत असताना हा बॅटर तंबूच्या अस्त्राला परत जाईल आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा इथे कन्वर्ट झाल्या गेल्यात आणि 2 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्येचा आलेख फलकावरती पाहू शकतायत. तब्बल 21 या अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. 6 बॉल 6 षटकार 3000 रुपये. जगदीश दोडी 3 बॉल 6 बॉल 6 षटकार चौकार 6000 रुपये. योगीची 7वी 6 बॉल 6 षटकार 10000 रुपये. असा विषय वाजव.
इथून जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ इथे कम्प्लीट यावेळेस मात्र आडवा पाटणं स्टोकाडन करण्याचा प्रयत्न होता, तो फसला आहे. परंतु एक सिंगल धाव इथे घेतण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एक सिंगल धाव इथे अर्जित केली जाते. थोडीशी चुकी आणि तिचं भुगतान इथे करावं लागतंय. आणि जर पाहिलं तर 1+1 विकेट एकंदरीत खेळाडू होतोय बाद, खेळाडू बाक्स पवेलियन. या 4 चेंडूच्या अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 21 या अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकता. इथून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूवर जर पाहिलं तर 2 तगडे प्रहार खेचावे लागतील. आपण पाहू शकतात अविनाशजी एरंडे जर पाहिलं तर वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे एक सदस्य आणि एक गोड व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. आपण देखील मात्र क्रीडा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अविनाशजी एरंडे आपण कुठे असतील तर आपण देखील मात्र मानानं सन्मानानं या क्रीडा मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. अशी साई स्पोर्ट उसगाव या संघाच्या वतीनं मात्र आपल्याला एक नम्रतेची विनंती आहे आणि आयोजकांच्या वतीनं मात्र देखील एक नम्रतेची विनंती आहे की अविनाशजी एरंडे आपण क्रीडा मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. षटकातील 4 चेंडूचा खेळ इथे मात्र कंप्लीट झाला. इथून जर पाहिलं तर एक षटकार आला तर सामना ऑन राहू शकतोय, परंतु एक चांगला बॉल, एक निर्धाव चेंडू इथे काउंट होईल आणि 5 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि औपचारिकता बाकी राहिली या सामन्याची आपण देखील मात्र पाहत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आणि गोलंदाजी मार्क पण जर पाहिलं तर नितीन हा गोलंदाजच्या ट्रॅक पण सज्ज झालाय. यावेळेस मात्र पोलार लाईनच्या चेंडूला मात्र पिक करत असताना एक चांगला खेळ खेळण्याची संधी होती आणि जर पाहिलं तर एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जात नाही आणि चेंडू निघून जाते सरळ चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 धावा चौकार. चला विजय संघाचा कॅप्टन आणि जर पाहिलं तर बंटी स्पोर्ट आडणे संघाचा